साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे 110 किलोमीटरपैकी केवळ 1750 मीटरचे काम शिल्लक राहिले आहे। 31 मार्च पूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सोमवारी सांगितले। समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे अनेक अडथळ्यांची शर्यत पार केली। यात सर्वात मोठा अडथळा टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्याजवळ होता। या ठिकाणी 1800 मीटरचे काम करणे आवश्यक होते। हे काम आता पूर्ण झाले आहे। उजनी धरण ते रांजणी या दरम्यान सुमारे 300 मीटरच्या टप्प्यावर 3 शेतकऱ्यांनी काम अडवले होते। या कामालाही आता सुरुवात झाल्याचे चौबे यांनी सांगितले। माढा तालुक्यातील वरवडे गाव, वरवडे टोल नाका, मोडनीम गाव, शेटफळ, देवडी, वडाची वाडी या ठिकाणी 1400 मीटरचे काम शिल्लक आहे। देवडी आणि वडाची वाडी येथे जिल्हा प्रशासनामार्फत भूसंपादन करून कामाला सुरुवात होणार आहे। भूसंपादनाची अधिसूचना लवकरच जाहीर होईल। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन काम सुरू होणार आहे। मार्चपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण करून चाचणी करण्याचा प्रयत्न आहे, मात्र अडथळे दूर व्हायला हवेत असेही चौबे म्हणाले। पाकणी येथे नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने निवेदन काढले आहे। ही जागा वनविभागाची आहे। वनविभागाला या जागेच्या बदल्यात मंगळवेढा तालुक्यातील महसूल विभागाची जागा मिळणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव तात्काळ मार्गी लावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनविभागाच्या सचिवांना केली आहे। या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले।